शिवलाल कसा काय आला बापा? आणि हे कोण पाहुणे आणले बापा तुम्ही सोबत? बापा देवीदास भाऊ हे पाहुणे तुमच्याकडे चालते या गड्याची बायको पोहून जायला. आता तुमच्या पोरानं लग्न नाही केलं तर 2 लेकराची मायने आणली तर ते आले पाय आले की बा ही याचीच बायको आहे की कोणाची आहे, तुमच्या पोराच्या मागं पोहून ये. तिचं मा घरी उरार बसेल आणले मायातून, मा पोऱ्यानं आणली कोणती काढून तर तो दाखव ना कोकळ्याचा भामटा. मा दारी काय आणलं यायली तुला फालतो. त्या भामट्यावर नेलं मा उरार काय आणलं अटीसातून, अटीसा काय आणलं. खरंच बापा शिवलाल भाऊ तुम्हाला माहित नाही काय त्याची बीपी बापा किती हाय होते तर हे असं केलं काल्यानं तर. तुम्ही नटी काले आणले बरं हे सगळे पाहुणे. तो जटी आहे तर ती न्या ना त्याले नटी काही काम नव्हतं बा तुमचं याचं. करू आता करून येईल झोडत वाटते. अरे बाबा मी तुमच्या घरी कोड्या घरी नेऊ ये काल्या घरी असेल ना. भाऊ खरंच ना माझी बायको बोलली गेली राजा, मला फक्त दाखवा, फक्त दाखवा ना ही माई आहे की दुसऱ्याची आहे. मी असं म्हणत नाही तुमच्या पोरांना माझी बायको आणली म्हणून. अबे तुझी बायको असं कोणाचं मला काय घेणं देणार? तो पोऱ्या दिला मी काढू 2 लेकरी मायन ते घालते आम्हा घरात तो आदरतो. हे तू पाय तो पाय जावे तिकडे पाय तुझी बायको काय कुकडे आहे. आम्ही म्हणून नाही राहिलो ना की तुमच्या पोराने आमची पोरगी आणली म्हणून. आम्ही फक्त चेहरा पाहू द्या, फक्त आम्ही एवढं म्हणून राहिलो, दुसरं काही नाही ना. दुसरं काही नाही बा, तुम्ही काय बोलता? हो मी तुम्हाला प्रेमा सांगाल तू अटी राहत नाही. तो दिला म्या काढून तुम्ही पान तू पा कसं मा दारी येऊ नका. तुम्हाला सांगितलं ना म्या, म्हणजे त्याचं काही घेणं जो मेला गेली तर मी पाहिलाही नाही त्याने. हा तो जसा त्या जसा घरात घेऊन आला तशी म्या काढून दिलं. हो आम्हाला एवढी मदत करत नाही राजा. 2 लेकरं आहेत हो तिच्या मागं, माझे 2 लेकरं आहेत ना. त्या जसा पोल गेली राजा जरासं मा जीवाचा काय ना काय सांगा बा. आता हे भाऊ म्हणाल तुमच्या पोराला आणली आणि तुम्ही म्हणता असं तसं बा. मी भांडण नाही करत ना बा तुमच्यासोबत. तो गड्या मदतचा विषय नाही ना बा. तो अटी राहत नाही तर मी काय मदत करू तुमची सांगा ना तुम्ही. सांगा ना तुम्ही तिकडे पा गावामध्ये कुठे असेल तर भाड्या खोली घराला आहे कुठे याला पुण्या मुंबईत पोहून गेला तो. काय त्याची काशी चालू आहे मला काहीच माहित नाही. मी तर स्वतः टेन्शन मध्ये गेला. आम्हाला काय स्वप्न रंगवले ना स्वप्नाचा भंग झाला. बीपीच्या गोळ्या खाऊन राहिलो 2 दिवस झाले. ओ शिवलाल भाऊ तुम्ही नाटी काले आणलं बापा. तो काल्याला दिलं ना आम्ही काढून बापा. जा लग्न करून आला की तो तास दिला आम्ही त्याला काढून घरात घेतलंच नाही. बाई मी ते नाही म्हणून राहिलो ना, तो पण कुठे आहे हे म्हणून राहिलो. तुम्हाला आता पता तर असेल काय ना काही. शिवला तुला काय सांगितलं आम्हाला काही माहित ठाऊक नाही म्हणून तो सांगून राहिलो. आणले उरा आमच्या पैशासाठी घेतला दे ना. तू मस्त गरम पहिला माय तुला एखादा भन भन लावून राहिला मगापासून. कुठे आहे तो कुठे आहे तो मला माहित आहे काय माझ्या जमण्यात पैसे. बोलता बा काही बोलता. अरे माई पोरगी आहे ना ते अवदसा पोहून गेली ना सायाची. ते फक्त पाहिजे ना आम्हाला दुसरं काही नाही बा. आम्ही दुसरं तुम्हाला काही म्हणून नाही राहिलो. तुम्ही दुसरं उपसून राहिले बा. अरे मला माहित नाही ठाऊक नाही. मी काय सांगू तुम्हाला फक्त पान तुम्ही पा काय आहे तर तुमची पोरगी आहे की पोरगी आहे तर काय लग्न करून दिलं. असा असा नवरा पाहिला त्याला वागवत आहेत नाही बायको पोहून चालली सायाची 2 लेकरं घेऊन. लाज वाटते टोपीवाल्या पेट्यावाल्या तुला काही लाज वाटते ना? बायको पोहून चालली आला म्हणा थांबलेली तिने बाहेर सोडून दिली ती काय दुसऱ्या मागे गेली तिनं. अरे बाबा मी तिला सोडूनच देतो ना. मी काय वागवणार का तिले? माझ्या लेकराचं घेऊ द्या मला. तिला पाहू द्या ना कोणती कुकडे गेली कोणासोबत गेली तर कुकडे काय तोंड केला तिने तर खनिजानं पगल खनिजानं. या मायाने तिचा बापू असा होता हा बाना खेबड्या जाता बापू तिचा टाकल्या मोठा चंदन मेंदन उगवते 4 पूजा करते आणि पूर्वी पाहिली साई ढंग नाही पोहून चालली दुसऱ्याच्या मागं. तिला वागवणार नाही तर काय याला पाय आले मरेले जाईन घरी मुकड्यानं झोपून राय आला म्हणा टंग करत. माय 2 लालात सोन्यासारखे पोरात ना तिच्या बरोबर ते इले पाय आलो. मी पोरात जीव गुतला ना माहिती त्याच्यात कुठे गुतला. तू सांगून राहिले तुम्ही मुकड्यानं सांगा राजा भाऊ काय राजा मा जीवाचा खलबत्ता करून राहिले. काय तुमच्या जीवाला खलबत्ता केला तुम्ही स्वतःच केला. जावा पा कुकडे राहायला देत कोण तुमची बायको. ही चावड तुम्ही त्यापेक्षा चावड असा म्हणून तर येईल पोहून. भाऊ चला हो भाऊ देदाच गरम होईल बरं. टेम्पो काढीन बरं. तो बेकार आहे बरं माणूस. मला सांगतो तो 10 मारते एकच मोजते. भाऊ आम्ही फक्त तिथा माई पोरगी आहे का पाहायला आणतो दुसरं काही नाही ना. पोरगी मी ना काय आणली तुमची पोरगी ज्याने आणली तर पाहिलं हो तुम्ही. मा काय मस्तक दाबून राहिले होती फालतू घेणार जरा माझ्या उभे नका राहू बा तुम्ही. पहिलेच मा मस्त खराब व्हायला हा राजा तोच तो विषय हाणून राहिले हो तुम्ही फालतू. मी काय म्हणतो भाऊ तुमच्या पोरीचे ते 2 किटकुला आहेत तिच्यासोबत त्याचे पोस्टर लहान गावामध्ये आणि 1 लाख रुपये बक्षीस ठेवा. ज्याला सापडली त्यांना आणून द्या बुवा त्याला बक्षीस भेटी. लहान पोस्टर त्याच्या घरी काय फिरून राहिले. भाऊ पोस्टर लाज होती जर परिस्थिती आमची असती तर आम्ही काल तुमच्या घरी आलो असतो बाबा. पोलीस स्टेशनला गेलो असतो कंप्लेंट दिली असती ठमूक केलं असतं आम्ही. पण कसं आमच्याकडे पैसे नाहीत बा तर आम्ही आलो बा पाहायला. सांगा बा तुम्ही काय भाऊ तू काही गरम होऊ नको. गरीब माणसं आहेत हो गरीब माणसं आहेत ते त्या बाईच्या नवऱ्याकडे पाहा हो तुम्ही.
काहीच नाही, फक्त द्यायला एवढंच पाहिजे ना की बा तुमच्या पोरानं पोरगी आणली, म्हणजे याची बायको आणली काय बा, एवढंच. हा, याची बायको अशी तर मग पाहू पुढे काय होते, तर नाही तर मग कसं हे चालले जातील मुकड्यानं घरी. हा, तेवढं दाखवून द्या मग, दे जाऊ गरीबाचं एवढं तर करा. मी ते रिकामे धंदे करत नसतो, कोणाची गेली न कोणाची आली तर ते तू पाय काय आहे तर. हा, गरीब आणि श्रीमंत राहायला आधीच का गेली पोहून गेली. हा, बसले थांबलं तरी जा, आणि तू मला म्हणून राहिला थांबल्याचा मी एवढा रिकामा वगैरे. याची बायको थांबलून द्याली, याची अन्य सांभाळला गेली, मी काय करू त्याला. तुम्ही बोलला कुठी. जुलाल भाऊ तुम्हाला समजत नाही का? तुम्ही काऊन बापा या माणसासोबत तंडून राहिले? पहिलेच त्या माणसाचा दिमाग गरम आहे आणि तुम्ही अजून त्याच्यावर तेल टाकून राहिले. जा ना बापा, जा ना तुम्ही घरी मुकाट्यानं. जा बरं, सुकानं खाऊ द्या बापा, राहू द्या आम्हाला जरासं. मगापासून तेच ते भनभन आल्या का आला का काल्या आहे का कुठे आहे तो, आम्हाला काही माहित नाही ना. माहित असतं तर चांगलं असतं बापा. जा आता लवकर. भाऊ भाऊ पाया लागतो तुमच्या, पाया लागतो राजा. माझ्या सोन्यासारखे 2 नातू आहेत राजा, पोरगी आहे. तुमच्या पोराने आणली का एवढं पाहू द्या फक्त. त्या घर लोक नाही आम्हाला दापा फक्त. भाऊ तुमच्या पाया लागतो. हो भाऊ, पाया लागतो. आले पाया लागून आले. उठा पहिले, उठा. रिकाम्या घालून देणार करू ओढीचा. पाया लागलं. हे उठा लोक, टोकसं खाऊ नका. भाऊ गरम आहे तो माणूस, बुक्का मरीन बरं पाठीत, काही सांगता येत नाही बरं. भाऊ पाया नका लागू बरं. तू बेकारा लाताच मारते, तू माणूस बेकार आहे. भाऊ एवढं करा राजा. आम्हाला फक्त पता सांगा की बा तुमच्या पोराला तुम्ही अटी ठेला की तटी ठेला. आम्ही तटी जातो बापा. पाहिजे आमची पोरगी असली तर पाहू आम्ही काय आहे तर, नाही तर आम्ही आमच्या घरी चालले जाऊ. भाऊ एवढी मदत करा भाऊ, तुम्ही एवढी मदत करा. हात जोडून विनंती आहे भाऊ तुम्हाला. काय तुम्ही हातपाय जोडून राहिले काय. तर मी काय सांगू बा आता. शिवले गावात पाय गड्या तो कुठे आहे तर काय थोड्या, मला काहीच माहित नाही काय कुठे आहे तो. मी कशाच्या बाहेर गेला आणि त्याला काढून मी काय सांगू. सांग आता काय सांगू. चला भाऊ, अटी नाही तर दुसरीकडे पाहू आपण. चला, तो बा नाही म्हणते. चला भाऊ चला. राजा तुम्ही तरी गरीबाला मदत करून राहिले बा, कोणीच मदत नाही करत राजा. शिवलाल भाऊ तुम्ही देवच आहे. हो देवच आहे. अरे बाबा, काही देव घेऊ नका म्हणू मले. मी माणूस आहे, माणूस माणसासाठीच काम करते की राजा. तुम्ही आता लढून राहिले फोडून राहिले तर मला की घेऊन राहिले बा. चला मी येतो तुमच्यासोबत, काही वांधा नाही. तो अडेल आहे ना, हो तो सांगणार नाही सायाचा. तो देईदास म्हटलं की हापमॅट माणूस आहे आमच्या गावातला. पण बाबा हापमॅटने पुरा पागल आहे तो. बोलते काय करते काय, तो काय अक्कल आहे का त्याची. आहे बाबा अजून तर काय पाहिलं तुम्ही ना, पुरा बिनकली आहे तो. तुम्ही जर असे जसे बोलली की तुमच्या कंबळल्या लातात मारल्या त्याच्यानं. बेकार आहे तो, पागल आहे त्या गोळ्यासाठी त्याच्या. चला मुकड्यानं. भाऊ चला दाखवा बा. घरी आली खरगड्या वाहनाची. तुम्हाला तुमच्या पुरी सांभाळता येत नाही, बायका सांभाळता काय हे करता रे. काय जे होत नाही तुमची याने मागे थोडं वाजले काय तुमच्या पोरा आणली. पाय ना तू जाईन पाय तिकडे शानबाई सुगुंदरा गाडी त्या मायाचा पिया. बरोबर जा तुम्ही जटलो. पाहतो यायचा काय नाटक आहे तर. पाहतो हा काय होते ना. काले दादा बा घेणं देणं भांडणं करायला आता मुकाटानं घरीच बसा बापा. नाही हो नाही, जाऊ दे मला. तू जाऊ दे मला, पाहू दे ते काय तमाशा आहे तर. पाहू दे मला. त्या काय थोड्या कोणाची आणली हे आता काही खरं नाही माय बाई. आता पण माणूस गेला आता तटी नक्की आता कुस्ती जाय ना. आता मारामारीच आहे चांगली. आता काही खरं नाही. ओ परमिला तुम्ही आवाज देऊन राहिले जोर जोरानं लेकरात ना. इकडे ये ना. कधी पाहायला गेली लेकरात. हा, या मोठ्या लेकराकडे कधी लक्ष देशील तू. ये ना, ये लवकर इकडे. काय घाई करता लेकराला झपू तर द्या बापा चांगलं. येणं नाही मी तरी सांगीन बरं. तुला सांगून राहिलो मी. ये मुकड्यानं ये गप्पा मारू आपण. सांगा बापा काय म्हणतात सांगा. काय म्हणू आता तुला ते सांगा लागते का. आता 2 लेकरं झाली आली. हा काय बाबा कशी आहेस होत. पण प्रेमाच्या गोष्टी करायला बोलावलं मी तुले. कसा आज कसं सन्न झपून ठेवू देईल हो. सांगून राहिलो मी तुले हो. कसा घोर करशील नाही तर वागता. ते काय आता मा हाती आहे काय. त्याला झपणं नाही झपणं. जर लोक झप लागले तर लोक झपतात बापा. ते मग उठतात. परमिला आपला काही मेळ येऊन नाही राहिला तुला सांगतो मी. आता काय करू माहिती ना, आज रात्री ते झपले ते कार्टून की कुंडी घे बोलावून त्याला ठेव कोंडून आपण या वरांड्यात झपेल. हो काय ती वक्ताला जोडते मग गाडीचा मोसम तुटते. त्यावेळी ते काटते पाहिजेच नाही. दंडोबा मारते. हा त्याला कोंडून घ्यायचं ना आपण इकडे झपेल. बापा असं काही बोलू नका बापा. कोंडून ठेवायच्या न्यायच्या त्याच्या गोष्टी म्हणजे गावाले माझं आणतील ते कल्ला करतील. त्याला जर कोंडलं तर काही बोलता काय. आणि ते काय लय मोठे आहेत करले तर की त्याला कोंडून ठेवून राहिले की लय हे आहेत. त्याला काय समजते कोंडून हे ते लय लहान लेकरात नाही. बाबा मग काय करतो सांगतो आता. कोंडून नाही म्हणतो. हा मला येऊन राहिली एकटा आठवून. हा मी कशासाठी केलं हे सारं सांग बा तू आता. सांग ना. मला लय समजते
लय समजते, पण मग आता मी काय करू मी ते लेकरं झोपायचं नाव नाही घेत बा. 12-12 वाजता झोपतात. झोपले की बी फक्त जराशी डुलकी लागते, ते चांगली लागे उठतातच बातच. मी काय करू? बरं मग त्याला जर एक एक झोपीची गोळी दिली झोपूनच ठेवले लेकरं तर चालतील नाही का? हा असं केलं तर शाळा इठ्ठल नामाची मग आपली चांगली जमते जुगार हे की नाही. मग छानच ही छानच फुल छानच. टेन्शनचं काम नाही, उठायचं मधात कॅंकुंग करायचं कामच नाही. हा चालती नाही तशी शाळा करू आपण मग. हा आणू का मग? बापा काही बोलता का तुम्ही? का मारून टाकता का बाबा लेकर राहिले? झपीच्या फपीच्या गोळ्या देऊन डायरेक्ट झपेर राहिले ते तुम्ही काय करू बाबा? काही कमी जास्त झालं तर माझी जीवन आहे बापा, माझी जीव आहे ते 2 लेकर. नाही का होती आजी मी नाही काय. तू तर लय म्हणस मला पहिले मेरी जान आहे तू तेरे लिए कुछ भी कर सकती मैं. आणि आता लेकरायचं पडलं तुला लेकरं जीव प्यारी आहेत तुले. म्हणजे मी नाही आहे. म्हणजे फक्त मग कामापुरतेच वापर गेला का तुला? हा असंच वाटून आलं मला तर. तसं नाही ना बापा, तुम्ही बी लय माझा जीव आहे ना, लय जीव आहे ना माया तुमच्या याच्यात. पण कसं तेवढा जीव माझ्या लेकराचं आहे ना. माझ्या लेकराचं जर कमी जास्त झालं तुम्ही कोणा इकडे पाहू सांगा ना. कोणा इकडे पाहू बघ. मी नाही का माकडे पाय ना तू माकडे पाय ना. मी तडसून राहिलो ना तडपून राहिलो ना. तू माकडे पाहायचं नाही बा. लेकरू 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 ती मला तर वाटते पहिले बरं होत सहायचं. येत जा एका घंट्यात भेटत जा मस्त होत जाईन घरी येत जा. हे सहायचं लग्न करून काहीच नाही भेटून राहिले ना. म्हणजे काय म्हणतात खाया पिया कुछ नाही गेलास थोडा आठाना अशी परिस्थिती झाली मग आता. ना ते तर मला दिसूनच राहिलं ना. तुम्ही निरा मासू सारखे तडफून राहिले ना. पण आता काय करू? नाही इलाज आहे ना माया. ते लेकरं झोपत नाहीत एक तर. मी बी काय करू? मला काय समजत नाही काय? मला काय याने वाटत का तुमच्याजवळ? आज काय करू माहिती आहे का आपण? जाऊ दे जागले तर जागले पण आपण आज सुरूच करून घेऊ. जवळ सांगतो आता माझ्यानं राहिल्याच जात नाही. माझ्यानं राहिल्या जात नाही ना. खरंच ना म्हणजे लय तसं हे होऊन राहिलं ना. बरं बा आता तुम्ही म्हणसान तसं. पण ते लेकरं काही धडे नाहीत बरं. ते उठतातच ते सवय आहे ना रोज तशी उठायची. ते पाहून घेऊ काय तर लहान लहान असतात त्याला काय समजते काय कोणाले काही नाही. तर तू काही टेन्शन घेऊ नका आता. पण आता कसं मा बी माझ्याने राहिल्या जात नाही ना आता. माझ्यानं जमत नाही ना आता. कंट्रोल नाही होत माझ्यानं. गाडी सुटेल आहे मी आता. 320च्या स्पीडने गाडी आहे मी आता. उकडे धडका मारून काही सांगता येत नाही आता. आज पाहिजे म्हणजे पाहिजे मला. बरं तुम्ही म्हणसान तसं. कालू रे. नाही रे आवाज ते मधातच बघता. मस्त प्रेम आहे गोष्टी चालू आमच्या. हो काय धोंडे येणार रे बाहेर ना. थांबू कोण आहे मला काय धोंड्यांची तोडा म्हणणारा पाहतो बरं. तू थांब येऊ नको घरा बाहेर. तू थांबून राहिलो अजिबात यायचं नाही. कोणाला तोंड नाही दाखवायचं. नाही मी काही येत नाही बाबा बाहेर. पण कसं कोणासोबत भांडणं करू नका बरं. भांडणं करू नका. हो काल्या तुझ्या घरी पाहुणे आले ना रे. ये ना बाहेर येतस तू. ये लवकर त्या बायकोली घेऊन येतो बाई. लेकरं बी आणतो बरं सोबत. लेकरं बी आणून बायकोली आणतो काय सळा आहे बाबा. माहित नाही पडलं सांगायचं काय येतं. म्हणत नाही फुटलं. चालेल बाहेर जायला पडेल पहिले. अरे काय तोंड येणं मर्द असतो तू. येणं बाहेर येणं मग तू येणं दाखवतो झटका कसा आहे. काल्या अरे हाय काय घरी. येणं बाहेर येणं पाहुणे आले तुझ्या घरी. काय घरी काय म्हणून राहिले भाऊ? त्या माई बहीण काढा फोकणी येईल त्याची. माय माई बायको आणली का लाज वाटते त्याला शिनाय गेले. काय तोंड येणं बाहेर येणं मर्दा या पोडता असेल तर ये बाहेर. भाऊ माय बहीण काढू नका बरं. तू दिदा याचा बाप हेंड आहे बरं. त्यानं जर ऐकलं की नाही तुमच्या ढोंगण्यात साल्टच काढीन तो. शिव्या नका दिवरीचा. शिव्या चिड्या त्या माणसाला सांगून राहिलो. प्रेमानं चड्डी सोडून देईन तो. पण हे जर माय बहीण शिया दे सांग की नाही बस तुमचा कार्यक्रमच करून टाकीन तो. सांगतो मी त्या पोरांना गुन्हा करेल असेल. पण मग तुम्हाला भोंगात पाठवेन तो घरी. बेकार आहे बरं तो माणूस देईदास. अशा गंद्या शिया नका दिवटी. माई बायको या काय तोंड्यानं फोन आणली त्या पोरानं. मी काय भेणार आहो काय कोणता हेंड आहे कोणता काय तर पाहतो बघ त्याचं काय आहे. त्याची जिरवायला काय लागते. पण आपण म्हणतो प्रेमानं त्या घरी गेलो सांगितलं नाही आता पता. भाऊ त्याला बोला तुम्ही. काय तोंड येणं बाहेर येणं. भाऊ जे प्रेमान होते ते दादागिरीनं होत नाही बरं. मुकड्यानं राहायसाठी सांगून राहिलो. गाव आमचं शिव आमची आहे. तर देईदास पहिले झेंडा रूम घेऊनच फिरते. बेकार आहे तो. ऐक तू म्हटलं फुमण्याची तिकडे झोपडे दाखवायची माई पोरगी आहे. त्याच्या पोरानं काय तोंड्यानं पोहून आणली 100% म्हणून तो त्या भडवीजानं सांगितलं नाही काहीतरी. हातपाय पडलो मी त्याच्या लाभीन लाजा खाणी ज्याच्या. पण काहीच सांगितलं त्यानं गद्या बच्चानं. मला पाहू दे आता. काय तोंड्या उंदळल्या वानाच्या. येणं बाहेर तू कोण आहे. येणं बाहेर येणं. अरे येणं बाहेर येणं रे. हो कालू पाहुणे आले ना. या मायले तू या मला शिव घेऊन राहिला का फकणी जर तू.
कोण असतो तर रे दलिंदरा बाहेरून? थांब रे थांब, पाहतो रे तू काय आहे का बजेडच बसवतो. बाबा परमिलीचा नवरा आहे रे बाबा, परमिलीचा नवरा आहे तर त्याला कसं माहित पडलं बाबा शिवल्या आणलं सायजानं. आहे का तो काय धोंड्या आहे का तो? अरे हो हा कुठे आहे माझी बायको? आणि बोलाव तिने बोला. कोणती बायको कोणतं काय हो काय बोलून काय राहिले बा तुम्ही? हा माझ्या घरी येऊन मला शिया देऊन राहिले, मला काय समजून राहिलं बा तुमचं कोणती बायको आहे कोणतं काय आहे ते नाटक. अरे बा कालू तिथून कोणती बाई आणली ना 2 लेकराची माय, तर त्या बाईला बोलावतो बाई या गळ्याची बायको जायला कुकडी तरी पोहून. तर कसं हे आहे का बा ते पाहायला आले. शिवलाल हो तुम्हाला काय चमचे धंदे करायला लागतात हो, चमचा ओठायला लागते घेणं देणं. मी 2 लेकराची आणू की 4 लेकराची आणू? हा तुम्हाला काय छानपणा करायला लागते घेणं देणं जटी बोट झाली की का मग? हा अगो बना काय राजा याच्यात मस्त मजा वाटते का तुम्हाला? बा हे हातपाय जोडून राहिले रे बा, गरीब लोक आहात हा बिचारे. भाड्याची सोय नव्हती, पायदल आले आपल्या गावालो. याची बायको गेली पोहून, या माणसाची पोरगी गेली. आता तुनं एक बाई आणली बघा, तिला 2 लेकरा. मग आता दाखवायला आणलं बा म्या. आता मा काय चुकलं बा, गरीबाला मदत करणं चांगलं काम आहे की धर्माचं काम आहे? तुला काय सांगू रे बाबा, सडेल तोंड्या त्याचीच बायको आहे याचीच बायको आहे टोपलीवाल्याची, आणि त्या टोपल्याची पोरगी आहे महाराजची. त्या काय सांगू तुले काय सांगू. काही काय कोणी आणलं नाही म्या, काही अटी कोण नाहीये. गाडी घरी निघालं बरोबर फालतू भेजा खाऊन राहिले. शिल्लक चालू नको तू, कोणती बाई आणली ते दाखव लवकर, नाही तर पोलीस कारवाई करून पोलीस आणि नटीसाठी ढुंगण्या झालट उडून सांगून राहिलं मी डेंजर आहो बरं. हा दिसतो तसा गरीबा पण मग कधी मी खतरनाक होईन काय सांगता येत नाही. कधी मागात राहून गोष्टीन तर मुकड्यान बोला लवकर, आम्हाला छान इशा करू दे. हेच माझी बायको आहे दुसरी आहे. तू इथं दादागिरी झाली बा. अरे तुझ्या ती बायको आवडल्या गेले दुसऱ्या धमक्या टाकून राहिला का तू? मी कोणती बाई आणि हा तुझ्या काय मतलब आहे मले बला हे कर ती तंबा कर. तू पा शांतपणा नको शिकवटी सांगा. पोलीस आली कोणाला धमकी देतो रे आदरतो जाय आणि पोलीस आली नाही त्या ढुंगण्या साल्ट उडतात की माझ्या मी पाहून घेईन काय पुढे नाही लवकर. हो गड्या ओ भाऊ कालूशी तसा विषय नाही आहे. तू फक्त कसं आम्हाला चेहरा दाखव बाबा, माई पुरी आहे का फायतो आम्ही, नसली तर आम्हाला काही घेऊन देत नाही. तू फाय आमचा आम्ही फायतो. आम्ही दुसरे गावात जातो बाबा, थांबलेले 2 मिनिटाचं काम आहे गड्या. रे खाले पाहू देणे का पाहिल्या काय होऊन राहिले बी जाय पाहू दे त्याले आणि बोलावणार. बन भाऊ तुमचं तुम्ही पाहणं, मनात काल तोड घालून राहिले घेणं देणं मला नाही दाखवणं. मी कोणी आणू? मा मर्जीचा मी मालक हा. माय मालकात का हे? मग याची पोरगी पोहून गेली तर हे पाहिजे ना, याची बायको पोहून गेली तर हा पाहिजे. हा कमी पडला असेल कुठे तिले, याच्यानं जमलं नशील काही. अटी सांगली का मग माझी पाहायला की बा यानं आणली का त्यानं आणली का? तुमचा काही पुरावा आहे का मी आणली म्हणून? नाही ना, मग त्याला निघाडो. अरे भाऊ तुला प्रेमाने सांगून राहिलो ना, 2 मिनिटं 1 मिनिटाचं काम आहे फक्त. आम्हाला चेहरा दाखव बाबा, आम्ही चालले जातो आमच्या घरी. आम्हाला काही घेणं देणं नाही ना, फक्त दाखवतो सही. बस काल्या अशी काय दादागिरीची भाषा करून राहिला रे तू? दाखवून दे ना काय होऊन राहिलं. काय होऊन काय राहिलं दाखवून दे, जाऊ दे मागे पुढे नको पो. हे तर तुमची जबरदस्ती झाली राजा. दाखव हा हे काय लावलं तुम्ही? मी काय बाजार मानला गाडीचा की इकायला काढली वस्तू? हे दाखव गड्या दाखव, आम्ही खरेदी करतो. अरे माई बायको आहे, माय लेकरात मी मा पाहून घेईन काय आहे तर. आता याची बायको पाहून गेली तर मा काय दोष आहे का? याची नाही वागवल्या गेली. हा पडला असेल कुठे थंडा, मग मी काय करू त्याले? मा काय दोष आहे काय त्याच्यामध्ये? ते तुमचं तुम्ही पान निपटा ना, जावा ना पोलीस कंप्लेंट देत होता द्यायला त्याले. भाऊ असं करू नको ना, आम्ही म्हणून आलो का बाजार मांडला का ना? मा पाहुण्याच्यानं चुकलं ना, माफी मागतो. फक्त कसं 1 मिनिट चेहरा दाखवा आम्हाला आणि जाऊ दे बुवा. दुसरं काय आम्ही म्हणत नाही ना, तुले म्हणत नाही ना. काल्यानं 100% याचीच बायको आणली म्हणून दाखवून नाही राहिला. हा नाही तर सण आणलं असतं. हा देदाच बेशी टेशी आहे, पण ते कसं याची बायको आणलेला आहे म्हणून हा गोर आहे. नाही दाखवत भाऊ, माई बायको काल दाखव मी तुम्हाला. म्या काय तमाशात मांडली काय की पैसा वसूल तिकीट ठेवलं म्या तुम्हाला दाखवायसाठी? नाही ना, मग माई बायको दाखवायचा लेकरं दाखवायचा काही प्रश्न येत नाही. मला 1 के साथ 2 फ्री आहे. पण मी तुम्हाला दाखवत नाही, काही गरज नाही ना. तुम्ही काय मानातलं काय भाऊ बंधू लागता कोणी? तू बायको बोन गेली तू पाय, तू पोरगी बोन गेली तू पाय. मला काल सांगून राहिला शिल्लक बोलून राहिला गडा. अशा हातपाय सैसे करून राहिले माझ्या एका झापडीचा नाही सायचा. माया बंडे का कोण असे हात कडक व्हायलात माया. यक मारली की मुत्ती ह्या चड्डीत. पण आता काय करू, हात टेकेलात ना माया. वायाने गमून आपण दुसऱ्या गावात यक्त. मग हाणानं 2-4 झपके आले. याचं तोंड जास्तच वाजून राहिला ना.
काय तोंडाचा फोडा तोंड सायचा पाहून घेऊ पुढच्या पुढे. हा मस्त आहे तुमचं पाहुणे बा. हा ना 2-4 रट्टे आणि तुम्ही का मजा पाहू राहिले तोंड पाहता का माय. पुरीला हाणता आले असे 2 रट्टे. बोलली कोण गेली तर तानी वाटली लाज. आता मला म्हणून राहिले हा ना पाहुणे बा 2 रट्टे. हो रट्टे हाण तुम्ही. त्याचं गाव आहे बंद गावीन मा हुरा. त्याला 2-4 झपकी मारतो बंद का मग मा ढुंगण लाल करते. हळद लावून मला पाठाण घरी तुम्ही मस्त राहिले. तुम्ही राहता आणू शकता. तुमची पोरगी हा ना पुढे दाखव करून राहिले. हा ना 2-4 रट्टे तुम्ही हाना ना. अरे बा आम्हाला शहानिशा तर करू दे बाबा. असा कोण वळून बसला आम्हाला पाहू तर दे आमच्या डोळ्यानं. माई पोरी गेली ना पोहून. एक तर तुझ्या घरी तुझ्या गावातले लोक सांगून राहिले तुला 2 लेकरांची माय आणली करून. एकदा पाहू दे आम्हाला. काय शहानिशा करू देऊ तुमचं तुम्ही निपटा. काय तर मागाल भेजा खाऊन राहिले होती घेणं देणं डॉक्टर आले. हा घरी काहीच नाही. माई बायको काही वस्तू नाही आहे की तुम्ही पाहायला आले जसा खरेदी करायला आले. मी काय बाजारात मांडली नाही. सांगून राहिलो मी प्रेमान तुम्हाला. आता तो विषय काढू नका. काढला तर माझे टेम्पो काढीन आता. सांगून राहिलो. आपलं मस्त खायचं नाही. असा गोपणा नको करून. आता ती प्रेमान होऊन राहिली. त्याची बायको पोहून जायला त्या माणसाची पोरगी पोहून जायला गड्या. तू ओढून बसला. 1 मिनिटं दाखव मुखडा दाखवून ते चालले जातील. तू खाली टेन्शन घेऊन राहिला एवढं. हो शिवल्या तुला काय माहित आहे यातलं काही माहित नाही बाबू तुला. त्याचीच बायको आहे द्या मी आले. शिवल्यानं सायाजान घरलो घालली. याला माहित आहे तर याचीच बायको आहे म्हणून ती. त्याच्या मनात डाऊट अशी यायला वस्तू भांडणं पाहायला पाहिजे सायाजाला. दुसरं चांगलंच नाही दिसत. मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा बरं. उर्वरित बघा आपण उद्या पाहू. आता मोकळा उद्याच पाहू. काल्यानं या टोपीवाल्याची बायको आणली की दुसऱ्याची आहे आता उद्या समजेन तुम्हाला.